जवळजवळ 1,500 LEDचं आज इथं वितरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे आयुक्तांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कारण आपण पाहतो की आता गेले अनेक दिवस बऱ्याच शहरातील रस्त्यांवर अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जी पूर्वीची कंपनी होती ती ब्लॅकलिस्टला निघालेली आहे. त्यांनी किंबहुना अनेक रस्त्यावरच्या दिव्यांचा मेंटेनन्स देखील केलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आणि महापालिकेकडे असणारा तुटपुंज निधी आणि दुसऱ्या कंपनीचा अजूनही याच्यामध्ये समाविष्ट न झाल्यामुळे हा फार मोठा बिकट प्रश्न समोर आवासून उभा होता. अशा परिस्थितीमध्ये डी.वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून दिलेली हे LED म्हणजे फार मोठी मोलाची मदत झालेली आहे. कोल्हापूर शहराच्या शाळांमध्ये हां, आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज आपण पाहतोय की जी तरुण पिढी आहे किंबहुना शालेय विद्यार्थी आहे हे मोबाईलच्या अधीन झालेले आहेत आणि सोशल मीडियावरचा त्यांचा वावर फार वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले जे ऐतिहासिक वारसा जपणारे किंबहुना जे आपल्या देशातील थोर व्यक्तिमत्व होऊन गेली त्यांच्या जीवनाचा परिचय आजच्या युवा पिढीला आणि या विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे. हे समोर उद्दिष्ट ठेवून आम्ही महानगरपालिकेच्या शाळा असतील किंबहुना शासकीय शाळा असतील यांच्यामध्ये थोर व्यक्तिमत्व जी देशाच्या भवितव्यासाठी ज्यांनी शहीद झाले किंबहुना देशासमोर आदर्श घालून दिला अशा व्यक्तिमत्वांच्या जीवनावर आधारित असणारे चित्रपट दाखवण्याचा मनोदय आम्ही व्यक्त केलेला आहे आणि त्याची सुरुवात आम्ही लवकरच करत आहोत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.